नमस्कार, लाईफ ऑफ मराठी मॉम चॅनलमध्ये मी एकता तुमचं स्वागत करत आहे। आज आपण खमंग आणि झणझणीत अशी वाटाणा आणि सोयाबीनची भाजी करणार आहोत। एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल अशी खमंग स्वादिष्ट वाटाणा आणि सोयाबीनची भाजी। हिरवे वाटाणे मी रात्रभर पाण्यात भिजवून घेतलेले आहेत। त्यामध्ये एक बटाटा कापून ठेवलेला आहे आणि सोयाबीन सुद्धा मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत। आता आपण भाजीसाठी लागणाऱ्या वाटणाची तयारी करूया। कढीपत्ता, कांदा, खोबरं, लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर, टोमॅटो, आलं आणि मिरची हे सर्व साहित्य आपण रफली चॉप करणार आहोत आणि त्यानंतर त्यांना शॅलो फ्राय करून घेणार आहोत। हे सर्व मी कापत आहे। कढईमध्ये 1 चम्मच तेल घेऊन हे सर्व मी तेलात परतून घेणार आहे। कांदा हा ट्रान्सपरंट होईपर्यंत आणि टोमॅटो नरम पडेपर्यंत आपण त्याला तेलात परतवून घेणार आहोत। यामध्ये मी थोडंसं मीठ घालणार आहे। मिठामुळे कांदा लवकर नरम पडतो आणि टोमॅटोही लवकर शिजला जातो। व्यवस्थित परतून झाल्यानंतर मी हे थंड करण्यासाठी ठेवून देणार आहे। पुरेसं थंड झाल्यानंतर मी ते मिक्सरला काढून घेत आहे आणि आता ते मिक्सरला फिरवून त्याची बारीक पेस्ट तयार करणार आहोत। आता आपण फोडणीसाठी लागणारं साहित्य पाहूया। कढीपत्ता, लसणाच्या पाकळ्या, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि उभा चिरलेला कांदा। मसाल्यांमध्ये लाल तिखट, हळद, जिरे, हिंग आणि घरगुती गरम मसाला। इथे मी कुकर गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आता मी 2 चम्मच तेल घालून घेणार आहे। तेल छान गरम झालं की आपण त्यामध्ये कढीपत्ता टाकूया आणि मग कांदा, लसणाच्या पाकळ्या हे छान आपण तेलामध्ये परतून घेऊया। व्यवस्थित ते परतून झाल्यानंतर मग आपण त्यामध्ये मसाले ॲड करूया। हे मी घेतलेले सर्व मसाले त्यामध्ये ॲड करत आहे। मसाले छान तेलामध्ये परतून घ्या, त्यामुळे खमंग असा वास येतो फोडणीला। मसाले करपणार नाही त्याची काळजी घ्या। आता आपण त्यामध्ये हे भिजत ठेवलेले वाटाणे आणि बटाटा जो आपण आधीच कापून ठेवला होता तो घालणार आहोत। मला भाजी ही सुकीच हवी आहे म्हणून मी थोडंच पाणी ॲड करत आहे। जर तुम्हाला भाजीमध्ये जास्त ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही थोडे जास्त पाणी घालू शकता। आता आपण भिजवत ठेवलेले सोयाबीन स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि हे सुद्धा कुकरमध्येच घालणार आहोत। हे सर्व मी भाजीमध्ये घालून घेते। भाजीसाठी बनवलेलं वाटण सुद्धा आपण यात घालून घेणार आहोत आणि आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून कुकरच्या 3 शिट्ट्या घेणार आहोत। शिट्ट्या घेत असताना गॅस हा मीडियम किंवा स्लो ठेवावा। तीन शिट्ट्या झाल्यानंतर मी कुकरची वाफ काढून घेत आहे। आपली भाजी आता तयार झालेली आहे। आपण पाहूया। मी झाकण काढून घेते। काय सुंदर खमंग असा वास इथे भाजीचा सुटलेला आहे। भाजी आपली अगदी तयार आहे। आपण ती भांड्यात काढून घेऊया। आपण वाटाणा पण पाहू शकता, अगदी छान व्यवस्थित शिजलेला आहे। आपण त्यावर कोथिंबीर घालून घेऊया। भाजी ही खाण्यासाठी अगदी तयार आहे। ही भाजी शरीरासाठी सुद्धा अतिशय पौष्टिक असते। तुम्हीही ट्राय करून नक्की पहा आणि कमेंटमध्ये सांगा की भाजी कशी झाली आहे। अशाच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग।